मी रत्नमाला. स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. पावसाळ्यात आपल्याला अगदी चमचमीत आणि झणझणीत असे खावेसे वाटते. तर आज मी बनवणार आहे चिकन पुलाव. त्यासाठी मी 1.5 वाटी तांदूळ घेतलेला आहे. हा तांदूळ मी 10 ते 15 मिनटे भिजत घातलेला आहे. यासाठी मी कोलम तांदूळ घेतलेला आहे. आता मी पुलावासाठी लागणारे वाटणाची तयारी करणार आहे. चिकन पुलाव करण्यासाठी मी टोमॅटो आणि कांदा याचे वाटण करून घेणार आहे. त्यासाठी मी टमाट्याचे मोठे तुकडे करून घेणार आहे आणि कांद्याचेही मोठे तुकडे करणार आहे. पुलावसाठी किंवा बिर्याणीसाठी मी कांदा आणि टमाटे याची पेस्ट करून घेत असते, कारण त्यामुळे ती सर्व तांदूळाला व्यवस्थित लागते आणि पुलावाला एक लाल रंग येतो. हे मी तुम्हाला मागच्या अंडा पुलाव केला त्या व्हिडिओत सांगितलेले आहे. जर तुम्ही अंडा पुलावाची रेसिपी किंवा त्याचा व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याचप्रमाणे सोया पुलावची रेसिपीसुद्धा मी दिलेली आहे, म्हणजेच त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देणार आहे. ते तुम्ही नक्की चेक करा, म्हणजेच तो व्हिडिओ तुम्हाला जाऊन बघायचा आहे. हे बघा, आता टोमॅटो आणि कांदा याचे मोठमोठे तुकडे मी करून घेतलेले आहे. सर्वात आधी मी चिकनला मॅरिनेशन करण्यासाठी लसूण आणि आले याची पेस्ट करून घेणार आहे. त्यासाठी मी आधी लसूण आणि आले मिक्सरमधून फिरवून घेणार आहे, म्हणजेच त्याचे वाटण तयार करून घेणार आहे. हे बघा, यासाठी मी आले घेतलेले आहे. हे बघा, आता यात परत पाणी टाकून चांगली पेस्ट करून घेणार आहे. ही बघा, आपली पेस्ट कशी तयार झालेली आहे. आता यानंतर मी कांदे आणि टोमॅटो याची पेस्ट तयार करून घेणार आहे. हे बघा, आता मी चिकन चांगलं स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेणार आहे. सारखे असे चोळून चांगले चिकन धुवून घ्यायचे आहे, त्यामुळे त्याचा सगळा लाल रंग निघून जातो. हे बघा, आता माझे चिकन चांगले धुवून झालेले आहे आणि आता मी हे चिकन मॅरिनेशन करून घेणार आहे. धुतलेल्या चिकनमध्ये मी आता थोडी हळद टाकून घेतलेली आहे. त्यानंतर आले लसूण याची पेस्ट टाकून घेतलेली आहे आणि यामध्ये मी थोडा लिंबू, म्हणजेच अर्धा लिंबू घेतलेला आहे आणि त्याचा रस यामध्ये टाकून घेतलेला आहे. हे बघा, आता लिंबूचा रस आपला टाकला गेलेला आहे. हे सर्व मी थोडे आता एकत्र करून घेणार आहे, म्हणजेच हाताने चांगले चिकनला लावून घेणार आहे. हे बघा, आता आपलं सर्व लावून झालेले आहे. यानंतर मी आता 2 चमचे दहीसुद्धा यात टाकून घेणार आहे आणि हाताने चांगले एकजीव करून घेणार आहे. हे बघा, या पद्धतीने सर्व ते एकजीव करायचे आहे, म्हणजेच आता आपले चिकन मॅरिनेशन करून झालेले आहे. बघा, या पद्धतीने दिसते.
आता मी बिर्याणीसाठी काय काय साहित्य घेतले ते तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी मी टोमॅटो आणि कांद्याचे वाटण घेतलेले आहे, तेजपान घेतले आहे आणि लवंग, मिरे, बडीशेप, धणे, जिरे एकत्र केले आहे. त्याप्रमाणे दालचिनी घेतली आहे आणि कोथिंबीर चिरून ठेवलेली आहे आणि अर्धा किलो चिकन मॅरिनेशन करून ठेवलेले आहे. ते तुम्ही पाहिलेच आहे कसे मॅरिनेशन केले आहे ते. आता मी कुकरमध्ये बाजूला तेल तापायला ठेवलेले आहे. तोपर्यंत मी खलबत्त्यामध्ये बडीशेप, धणे, मिरे, लवंग चांगले बारीक करून घेणार आहे, म्हणजे अर्धवट कुटून घेणार आहे. कारण अर्धवट कुटल्यामुळे चिकन पुलावाला छान वास येतो आणि चवही छान लागते. हे बघा, मागच्या वेळेला कुकरमध्ये तेल टाकलेले चांगले गरम झालेले आहे. आता मी त्यामध्ये मोहरी टाकून फोडणी करून घेतलेली आहे. मोहरी चांगली तडतडल्यावर त्यात मी जिरेसुद्धा टाकून घेतलेले आहे. जिरे टाकून झाल्यावर यात मी तेजपान टाकून घेतलेले आहे आणि त्यानंतर दालचिनीचे तुकडे आणि मिरे, लवंग, बडीशेप, धणे हे त्यामध्ये मी टाकून घेतलेले आहे आणि थोडेसे परतवून घेणार आहे. हे बघा, या पद्धतीने अगदी हळूच असे परतवायचे आहे. हे सर्व परतवून झाल्यावर त्यात मी आता मिक्सरमधून करून घेतलेली टोमॅटो, कांदे, लसूण याची पेस्ट मी त्याच्यामध्ये टाकलेली आहे आणि ही चांगली अगदी तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायची आहे. म्हणजे त्यातील पाणी आपल्याला कमी करायचे परतवून एकसारखे परतवायचे, म्हणजे ते लवकर कोरडे होते. यामध्ये मी आता लाल तिखट टाकून घेणार आहे आणि त्यानंतर काळा मसालासुद्धा टाकून घेतलेला आहे. हा खानदेशी काळा मसाला आहे आणि नंतर धने पावडरसुद्धा टाकून घेतलेले आहे. हे सर्व मी आता चांगले परतवून घेतलेले आहे. मी यामध्ये हळद टाकलेली नाही, कारण आपण मॅरिनेशन करताना चिकनला हळद लावलेली आहे, त्यामुळे यात हळद टाकण्याची गरज नाही. हे बघा, आता छान मसाल्याला किती छान तेल सुटलेले आहे. मसाला किंवा भाजी जेवढी जास्त परतवाल तेवढी ती छान येते आणि खमंग होते. हे बघा, आता आपले सर्व परतवून झालेले आहे. यात मी आता मॅरिनेशन केलेले चिकन टाकून घेणार आहे. सर्व चिकन मी त्यात आता टाकून घेणार आहे. हे बघा, सर्व चिकन टाकून झाल्यावर आता मी ते पण सुद्धा चांगले परतवून घेणार आहे. सर्व मसाला त्याला लागेल या पद्धतीने चांगले परतवून घ्यायचे आहे. हे बघा, आता माझं सर्व चिकन छान मसाल्यात परतवून झालेले आहे आणि सर्व मसालासुद्धा चिकनला लागलेला आहे. आता मी भिजलेला तांदूळ यामध्ये टाकून घेणार आहे. या पद्धतीने तांदूळ टाकून घेतल्यावर परत एकदा सर्व तांदूळ आणि चिकन चांगले एकत्र परतवून घ्यायचे आहे. हे बघा, या पद्धतीने सर्व परतवून घ्यायचे आहे आणि थोडे 5 मिनिट झाकून ठेवणार आहे. हे बघा, कुकरचे झाकण मी त्यावर झाकून ठेवलेले आहे, म्हणजेच आपल्या चिकनला आणि त्या मसाल्याला थोडे पाणी सुटेल आणि थोडी वाफ येईल. हे बघा, आता 5 मिनिट झालेले आहे. मी थोडे झाकण आता उघडून पाहणार आहे आणि परत एकदा चांगले परतवून घेणार आहे. हे बघा, छान मसाल्याला तेल आलेले आहे. थोडे आपण त्याला परतवून घेऊ आणि त्यामध्ये
थोडे पाणी टाकू. हे बघा, यात मी थोडे पाणी टाकलेले आहे आणि थोडे खालीवर एकदा करून घेणार आहे. हे बघा, या पद्धतीने चांगले परतवून झाल्यावर त्याला मी थोडी 5 मिनिट उकळी येऊ देणार आहे. यामध्ये मी आता चवीनुसार मीठही टाकून घेतलेले आहे आणि त्यानंतर आपण चिरलेली बारीक कोथिंबीरसुद्धा टाकून घेणार आहोत. हे बघा, मी आता कोथिंबीर टाकलेली आहे आणि आता चिकनला उकळी येण्यास सुरुवात झालेली आहे आणि आता मी कुकर झाकून घेतलेला आहे आणि तो फक्त तांदूळच असल्यामुळे मी फक्त 2 शिट्या घेणार आहे. 2 ते 3 शिट्यांमध्ये आपला पुलाव तयार झालेला आहे. हे बघा, मी तुम्हाला आता कुकरचं झाकण उघडून दाखवणार आहे आपला पुलाव कसा झालेला आहे. हे बघा, आपला मसालेदार आणि झणझणीत चिकन पुलाव तयार झालेला आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा अगदी साधा सोपा असा चिकन पुलाव? तुम्हीसुद्धा तो नक्की ट्राय करा. आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.